गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांना वंदन करून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. श्रद्धा भक्ती. ईश्वराची निशंक मनाने श्रद्धापूर्वक भक्ती करण्यातच मानवाचे कल्याण आहे. प्रेमयुक्त श्रद्धेने केलेल्या भक्तीत काही चूक असली तरी परमेश्वर क्षमा करतो. काशी क्षेत्रामध्ये एक अंत्यज रोज विश्वेश्वराच्या दर्शनाला जात असे. लांबूनच भक्तिभावाने दर्शन घेत असे. एकदा त्या अंत्यजाने देवाला नमस्कार करून शव शव असा उच्चार केला. तसा उच्चार केलेला तेथील ब्राह्मणाला न आवडल्यामुळे त्या ब्राह्मणाने त्याला शिव शिव म्हणावयास सांगितले. अंत्यजाने तसा उच्चार करण्याचा प्रयत्न केला पण ते त्याला जमेना. शेवटी दुःखी होऊन तो घरी गेला. त्याच रात्री देव त्या ब्राह्मणाच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला सांगितले की त्या अंत्यजाने शव शव म्हणणे मला चालते, तेव्हा तसे तू त्याला सांग. अंत्यजाला ते ऐकून अतिशय आनंद झाला. मनपूर्वक प्रेम व श्रद्धा पाहिजे म्हणजे देव प्रसन्न होतो. भक्ती केल्यामुळे देवाचा रागसुद्धा नाहीसा होतो. हिरण्यकश्यपूचा जेव्हा वध केला तेव्हा भगवंत अतिशय रागावलेले होते. लक्ष्मीची सुद्धा त्यांच्यासमोर जाण्याची प्राज्ञा होईना. तेव्हा तिने भक्त प्रल्हादाला पुढे केले आणि भगवान शांत झाले. भक्ती वाढवायची असेल तर कर्माची आवश्यकता असते. कर्म वाढले की कर्तव्य वाढते व कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळतो, तो म्हणजे भक्तिरस होय. अशा भक्तीने आपले जीवन सदा आनंदी होते. सर्व काही गुरुकृपेचेच फळ आहे असे मानल्यावर वृथा अहंकार निर्माण होत नाही. सुखाचे विषय आले आणि गेले तरीही जीवनात मात्र सतत आनंदच मिळत राहतो. सामान्य माणसासाठी भक्ती मार्गच योग्य असतो. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम सर्व भक्ती मार्गाचे पुरस्कर्ते होते. त्यांना धर्म, तत्त्वज्ञान सर्व काही माहीत होते. पण सामान्य लोकांच्या उद्धारासाठी त्यांनी भक्ती मार्गाचा अवलंब केला. सर्वांनाच रोज पूजापाठ करायला जमेल असे नाही, पण रोज चिंतन स्मरण याने हे भक्ती करता येते. मनाला चिंतनाची गोडी लागणे हे भक्ती परिपूर्णतेला गेली आहे हे ओळखायचं साधन आहे. देव हा भक्तीचा भुकेला आहे. त्याला एकनिष्ठेने भक्ती करणाऱ्या भक्ताची गरज असते. भक्ताला जर देवाची ओढ लागली तर देवालाही भक्ताची ओढ लागते. भक्ती भावनायुक्त अंतःकरणाने केली की भक्तिभाव निर्माण होतो व त्याची फळे अनेक पटींनी मिळू शकतात. भाव वाढला की भक्ती वाढते. भक्ती वाढली की शक्ती अनुभवाला येते व यातूनच आनंद मिळतो. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.